संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे दिवसभरासाठी तहकूब. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा घेण्याची विरोधकांची मागणी. देशाला बालविवाह मुक्त राष्ट्र बनवण्यासाठी राष्ट्रीय मोहिमेचा आज नवी दिल्लीत प्रारंभ. पोर्टलचंही अनावरण. बांगलादेशात इस्कॉनच्या चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेबाबत आणि हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात भारताकडून चिंता व्यक्त. इटलीमध्ये G7 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची अमेरिकेसह विविध देशांच्या मंत्र्यांशी चर्चा. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात 60 दिवसांच्या युद्धबंदीवर सहमती. निर्णयाचं आंतरराष्ट्रीय जगताकडून स्वागत. पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी इस्लामाबादेत आंदोलन. 6 जणांचा मृत्यू, शेकडो लोक अटकेत. बुद्धिबळ विश्वात भारताची चमकदार कामगिरी. दिविथ रेड्डीनं 8 वर्षांखालच्या विश्व कॅडेट चॅम्पियनशिपचं पटकावलं अजिंक्यपद, तर सात्विक स्वॅनला रौप्य पदक. आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाचं नाडा अर्थात राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेनं केलं 4 वर्षांसाठी निलंबन.